कल्पना करा की आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही या वलांडण सणाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे आणि तुमच्या घराच्या माडीवरती त्या ठिकाणी तुम्ही सगळं त्या ठिकाणी डेकोरेशन केलं आणि जे मंडळीतले जे बाकीचे सर्व लोक आहेत त्यांना तुम्ही काय केलं आहे, आमंत्रित केलेलं आहे की आज त्यांनी यावं आणि या सणाच्या निमित्तानं तुमच्या घरामध्ये त्यांनी येऊन हा आनंद जो आहे तो साजरा करावा. आता वास्तविक पाहता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात, पार्टीज होतात, बर्थडेच्या पार्टीज असतात, ॲनिव्हर्सरी असते, वर्षातून एकदा आपण कधीतरी उपकार स्तुतीची प्रार्थना देखील आपण ठेवतो. परंतु मी तुम्हाला कल्पना करायला हवी की ही बाकीची आपली जी बर्थडेची पार्टी आहे, ॲनिव्हर्सरी आहे, उपकार स्तुती आहे, याच्यापेक्षा वेगळं असा कार्यक्रम तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे आणि हा कार्यक्रम तुमच्या वरच्या टेरेसवर म्हणा, माडीवरती त्या ठिकाणी भरला आहे आणि तुम्ही पाहुणे येतील म्हणून सगळी तयारी केलेली आहे. मोठा टेबल त्या ठिकाणी मांडलेला आहे, गोल राऊंड टेबल, आणि बाजूनी सर्व चेअर्स तुम्ही एकत्र मांडलेले आहेत की एकत्र बसून सगळे त्या ठिकाणी मेजवानी करतील, एकत्र बसून त्या ठिकाणी सर्वजण मिळून आनंद साजरा करतील आणि म्हणून तुम्ही ते मांडलेलं आहेत. हळूहळू लोक येत आहेत, बसत आहेत, आनंद करत आहे. त्या टेबलावरती छानपैकी जेवण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी जेवण बनवलेलं आहे आणि मग त्याचा सुगंध त्या संपूर्ण त्या रूममध्ये, खोलीमध्ये पसरलेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळत आहे. छानपैकी त्या ठिकाणी डेकोरेशन करून कदाचित त्या ठिकाणी सॉफ्ट लाईट्स तुम्ही लावल्या असतील, काही कॅन्डल्समध्ये तुम्ही ठेवलेल्या असतील आणि मग त्या कॅन्डल्समुळं कदाचित जे आलेले लोक आहेत त्यांचे चेहरे देखील तुम्हाला सायंकाळच्या वेळेला उजळून निघालेले त्या ठिकाणी दिसतील. आणि मग या कार्यक्रमाचा होस्ट अजून तिथं नाही आहे, पण अचानक रीतीनं तुम्हाला कळालं की या कार्यक्रमाला आपल्या त्या वडच्या माडीवरती सर्व लोक येऊन बसलेले आहेत आणि जो होस्ट आहे तो आलेला आहे आणि जी गडबड चालली होती, गप्पा चालल्या होता, हशा चालला होता, तो अचानक रीतीने काय झाला, शांत झाला आणि तुम्हाला एक मोठं सरप्राईज त्या ठिकाणी मिळालं आहे. काय की तुमच्या त्या कार्यक्रमाला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. स्वतः येशू होस्ट म्हणून तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तो येऊन त्या राऊंड टेबलमध्ये त्या ठिकाणी जी मुख्य जागा आहे त्या जागेमध्ये येशू जाऊन बसलेला आहे आणि मग तो तुम्हाला ती भाकर त्या ठिकाणी मोडून देत आहे की ही घ्या, ही खा, हे तुम्हासाठी मोडलेलं माझं शरीर आहे. आणि मग तो काय करत आहे, प्याला घेऊन तुम्हाला देत आहे, हा प्याला घ्या, हा प्याला माझ्या रक्तामध्ये झालेला नवीन करार आहे. आणि तो म्हणत आहे, तुम्हाला सांगत आहे की आतापासून पुढच्या काळामध्ये माझ्या स्मरणार्थ तुम्हाला हा विधी पाळायचा आहे. तुम्हाला माझ्या स्मरणार्थ या ठिकाणी हा जो पवित्र विधी, जो प्रभू भोजनाचा मी स्थापित करत आहे, हा तुम्हाला निरंतरचा माझा एक करार आहे की तुम्ही नियमित रीतीने तुम्ही अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे प्रभू भोजनाचा विधी जो आहे तो तुम्ही करत जावा म्हणून. आणि आपण पाहतो की युअर हिस्ट्री इन द मेकिंग, एक मोठा त्या ठिकाणी इतिहास घडत आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार होत आहात तुम्ही. कल्पना करा की त्या ठिकाणी येशू स्वतः तुम्हाला काहीतरी एक नवीन आज्ञा देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही आता माझे स्वतःचे लोक या नात्याने मी स्थापिलेला जो महान असा करार आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निरंतर पाळायचा आहे की तुम्ही माझे लोक होताल आणि मी तुमचा महान असा देव होईल. तुम्ही माझी मंडळी म्हणून या संपूर्ण जगामध्ये काय होणार आहात, आता माझे साक्षी होणार आहात. साक्षी म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे, नाही का. आणि मग ती कल्पना करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कळतं की 2000 वर्षांपूर्वी ज्या वेळेला ही घटना घडली आजच्या दिवशी, त्यावेळेला त्या वरच्या माडीवरती जे जमलेले शिष्य होते त्यांची मनस्थिती काय असेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्या माडीवरती ते एकत्र येऊन ज्या वेळेला अशा प्रकारचं प्रियांनो आपण पाहतो, एक नवीन गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त करत आहोत. वास्तविक पाहता
त्यांच्यासाठी काही वल्हांडण सण आणि त्या ठिकाणी शेवटलं जे भोजन आपण म्हणतो जे घेतलं प्रभू येशू ख्रिस्ताने वलांडणाचं, हे काही नवीन नव्हतं त्यांच्यासाठी. कारण त्याच्या अगोदरच आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांच्याबरोबर इस्रायल लोकांबरोबर करार केलेला होता आणि त्या कराराचं प्रतीक या नात्यानं वलांडणाच्या निमित्तानं त्यांनी त्या दिवशी नियमित रीतीने न चुकता ते भोजन घ्यायचं होतं आणि एकत्रित रीतीने ते घेतलं जात होतं. आपल्याला पाहायला मिळतं निर्गमाच्या पुस्तकात 12व्या अध्यायात 14व्या वचनामध्ये त्याविषयी सांगितलेलं आहे की तुम्ही पुढे जाऊन काय करायचं, निरंतरचा माझा हा करार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पाळायचा आहे. तो म्हणतो की हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. निर्गम 12:14मध्ये ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा आणि पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण जो आहे तर तुम्ही पाळावा. आपल्या सर्वांना माहिती आहे की वलांडण सण काय आहे. इथं कुणी असं आहे की ज्याला माहिती नाही वलांडण सण काय आहे? पासओव्हर, नाही का? द फेस्टिवल ऑफ पासओव्हर इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. माहिती आहे सर्वांना की इस्रायल लोकांना परमेश्वरानं जेव्हा त्या ठिकाणी मिसर देशाच्या गुलामगिरीतून सोडवून आणलं, त्या रात्री आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वरानं सांगितलं की तुम्ही घाईघाईनं काय करायच्यात, भाकरी थापायच्यात, त्याच्यात खमीर टाकायचं नाही आहे, ते फुगूपर्यंत त्याची वाट पाहायची नाही आहे, त्या भाकरी पटकन थापायच्या आणि कोकरू त्या ठिकाणी घेऊन तुम्ही काय करायचं आहे, परमेश्वराच्या प्रित्यर्थ अर्पण करायचं आहे आणि मग त्या कोकऱ्याचं जे काही मांस आहे ते मटण आहे त्याच्याबरोबर खायचं. त्याच्याबरोबर काही बिटर हर्ब्स पण सांगितलेलं आहेत, काही औषधी कडू वनस्पती होत्या त्या देखील त्याच्यामध्ये होत्या आणि पायावर बसून घाईघाईनं तुम्ही हे जेवण करायचं आहे. कारण त्या रात्रीतून तुम्हाला आता काय करायचं आहे, परमेश्वर देवबाप जो आहे तर त्या फारोच्या गुलामगिरीतून आता काय करणार आहे, सोडवणार आहे. जो कोकरू तुम्ही कापलेला आहे त्याचं रक्त तुम्ही तुमच्या दाराच्या मध्यभागी कपाळपट्टीला आणि दोन्ही बाजूला त्या ठिकाणी लावायचं. का? कारण जी 10वी पिढा होती ती येणार आहे आणि जेव्हा एंजल ऑफ डेथ म्हणतो आपण, जो देवदूत येणार होता तो तुमचं घर ते रक्त कोकऱ्याचं पाहून काय करणार आहे, ओलांडून जाणार आहे. ही इज गोइंग टू पास युअर हाऊस, नाही का? आपण म्हणतो काय करणार आहे, तो ओलांडून जाणार आहे. मग ओलांडून गेला म्हणून त्या ठिकाणी त्याला वलांडून गेला आणि वलांडण सण म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो की हा इस्रायल लोकांसाठी त्या ठिकाणी दिलेला एक करार होता की ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवावी की ह्या दिवशी तुमच्या महान परमेश्वर देवबापानं तुम्हाला त्या गुलामगिरीतून काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे, सोडवलेलं आहे. त्याची आठवण म्हणून इस्रायल लोक वलांडण सण पाळत होते आणि त्या ठिकाणी त्या दिवशी त्या मेजावरती त्या कोकऱ्याचं त्या ठिकाणी जे काही मांस होतं ते होतं, द्राक्षरस होता, काही बिटर हर्ब्स होते आपल्याला पाहायला मिळतं ते खाण्यासाठी. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना जे शिष्य आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी त्या सणाची जी आहे वाट पाहत ते असताना प्रभू येशूनं त्यांच्याबरोबर तो सण साजरा केला. याचं छोटंसं बॅकग्राऊंड जर आपण थोडक्यात पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं लूक शुभवर्तमानाचा त्याच अध्यायामध्ये जर 7व्या वचनापासून जर पुढे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वलांडण जो सण आहे किंवा शेवटल्या भोजनाची तयारी म्हणून काय आहे ती त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कुणीतरी माझ्यासाठी वाचायला मला मदत करेल. काय म्हटलं आहे 7व्या वचनापासून? लूक 22:7 पासून पुढे. फार सुंदर. या शास्त्रभागामध्ये वलांडण सणाची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.
आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने रविवारी, ज्याला झावळ्याचा रविवार आपण म्हणतो, त्यावेळेला यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि संपूर्ण हा पवित्र आठवडा जो आहे त्याच्या वेळेला तो यरुशलेमेमध्ये जात येत होता. तो यरुशलेमेमध्ये राहिला नाही, परंतु बाहेर त्या ठिकाणी आपण पाहतो जे गाव होते त्या छोट्याशा खेड्यांमध्ये तो राहिलेला आहे. आणि आपण पाहतो की ज्या वेळेला त्याची वेळ आली वलांडण सणाची, त्यावेळेला शिष्यांनी विचारलं की आता हा सण आपण कुठं साजरा करणार आहेत? आपल्याला कुठं, तर आपल्याकडं तर खोली नाही, आपल्याकडं तर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी वलांडण सण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू नाही आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये तो सण कसा पाळायला पाहिजे त्याविषयी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते दिल्या गेलेल्या होत्या. आणि म्हणून शिष्य त्या ठिकाणी एक कुतूहलाने प्रभू येशूला विचारत होते की आता आपण त्या ठिकाणी हा सण कुठं साजरा करायचा आहे. मग येशू त्यांना सांगत आहे की जो वलांडणाचा यज्ञ पशु मारावायचा होता, 7व्या वचनापासून आपण पाहतो, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठविले की आपण वलांडण सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही आपल्यासाठी काय करा? तयारी करा. कुठे करा तयारी? यरुशलेमेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तयारी करा. ते पुढे तो म्हणत आहे की ते त्याला म्हणाले की आम्ही आता त्याची तयारी कुठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. मग त्याने सांगितले की पहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर कुणीतरी एक पाण्याची घागर घेऊन जाणारा एक व्यक्ती तुम्हाला आढळेल. आणि त्या व्यक्तीच्या मागोमाग तुम्ही जेव्हा त्या जाताल, तो ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये जाऊन त्या घराच्या धन्याला म्हणावा की गुरुजी या वलांडण सणाच्या निमित्तानं आज तुमच्या घरी येणार आहेत व ती सजवून ठेवलेली पाहुण्यांची खोली कुठं आहे. या शास्त्र भागाकडे जर आपण पाहतो तर आपल्याला पाहायला मिळतं की जो या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करणारा महान देव आहे, त्याला सण साजरा करण्यासाठी जागा त्या ठिकाणी नाही आहे. आणि असंच कुठंतरी आपल्याला मागं जर आपण गेलो तर ते पाहायला मिळतं आपल्याला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला देखील अशीच गोष्ट घडली, नाही का? की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, ज्या वेळेला जन्म पावला त्यावेळेला त्याला जन्म घेण्यासाठी या भूतलावरती जागा मिळाली नाही. आणि अक्षरशः जागा मिळाली नाहीत म्हटल्यापेक्षा तर उतार शाळेत देखील त्याला कुणी त्या ठिकाणी ठेवलेलं नाही प्रियांनो. आणि म्हणून मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ना, खोकडास बिळं आणि पक्ष्यांना काय आहेत? घरटे आहे, परंतु मनुष्याचा जो पुत्र आहे त्याला डोकं टेकवण्यासाठी काय नाही आहे? जागा प्रियांनो नाही आहे. आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन ज्यावेळेला आपण पाहतो की जो संपूर्ण सृष्टीचा महान निर्माण करता या भूतलावरती जन्मला, त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही, म्हणून त्याला गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घ्यावा लागलेला आहे. पुढे आपण पाहतो की त्याच्या संपूर्ण सेवा कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे कुठं अशी स्वतःची काही इस्टेट, स्वतःचं काही घर असं म्हणून काही ठेवलेलं नाही आहे प्रियांनो. तो स्वतः म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकवण्यासाठी जागा देखील त्या ठिकाणी नाही आहे. फक्त एवढंच नाही तर आपल्याला पुढे जाऊन आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरती मरण झालं, त्याला कबरेमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा त्याच्याकडं स्वतःची अशी कबर प्रियांनो नव्हती. योसेफ आरिमथाईकर नावाचा कोणी व्यक्ती पुढे आला, श्रीमंत मनुष्य, आणि त्यानं त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी नवीन खोदलेली कबर जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी जे पार्थिव शरीर आहे ते ठेवण्यासाठी दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आता या वलांडणाच्या सणाच्या निमित्तानं हा सण पाळत असताना, किंवा हे शेवटचं भोजन आहे, नाही का, द लास्ट सपर आपण म्हणतो का, कारण प्रभू येशूनं त्याच्या शिष्यांबरोबरती हा जो सण आहे या सणानिमित्तानं केलेलं हे शेवटचं भोजन होतं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर तो त्यांच्याबरोबरती परत एकदा अशा प्रकारे त्या ठिकाणी जेवलेला नाही. आणि म्हणून त्याला आपण पाहतो की बरंच शेवटलं भोजन, प्रभू भोजन आपण म्हणून नाव त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला आढळतं. मग या निमित्तानं त्या ठिकाणी ते गेले आणि गुरुजी जो धनी होता त्या धनाची ती खोली त्याला वरच्या माडीवरती त्याला जे आहे तर त्या ठिकाणी मिळालेली आहे आपण पाहतो. आणि त्या माडीवरती प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांबरोबरती तो सण पाळत असताना ते शेवटलं भोजन जे आहे तर ते घेतलेलं आपण पाहतो. आणि मग आपण पाहतो की
या सर्व परिस्थितीमध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं की त्यानं कधीही त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं पोझिशन्स, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संपत्ती बाळगलेली नाही आहे. शेवटपर्यंत तो सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी दुसऱ्यावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे. कल्पना करा की हाच प्रभू येशू ख्रिस्त या प्रभुभोजनाच्या मौदी गुरुवारच्या दिवशी आज त्या ठिकाणी त्या धन्याला जसं तो म्हणत आहे की त्या ठिकाणी तुझी खोली तुझी तयार केलेली आहे, ती खोली कुठं आहे, मला त्या ठिकाणी यायचं आहे. त्या खोली म्हणजे मी माझ्या शिष्यांबरोबर ती काय करणार आहे, शेवटलं भोजन घेणार आहे. ती खोली कुठं आहे? आणि हाच प्रभू येशू जर आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे की इथं बसलेल्यापैकी कोणाला तरी कुठल्या तरी कुटुंबाला सांगत आहे की मला तुमच्या घरी यायचं आहे, तुमच्या घरी मला जेवण करायचं आहे, तुमच्या घरामध्ये मला येऊन त्या ठिकाणी हा जो पवित्र जो विधी आहे हा साजरा करायचा आहे. काय आपली तयारी आहे का? त्या धन्यानं माहीत नाही, परमेश्वरानं त्याला ती कृपा दिली असेल की त्यानं अगोदरच ती खोली तयार करून ठेवलेली होती, नाही का, प्रिपेअर करून ठेवलेली होती. काय आपली घरं प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या महान आगमनासाठी आज तयार आहेत का? काय आपण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जेवणासाठी बोलवण्यासाठी तयार आहोत का? कल्पना करा की प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला सांगून पाठवलं की पुढच्या 2 दिवस मी तुमच्या घरी राहणार आहे. काय तयारी आहे तुमची? आपलं घर तयार आहे का? स्वच्छ केलेलं आहे का? नाही का, कोरिन्थीकराच्या पत्रात पाऊल म्हणतो की तुमचं शरीर हे काय आहे, देवाचं मंदिर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही आहे का की त्याच्यामध्ये जो बसणारा आत्मा आहे तो काय आहे, परमेश्वराचा आत्मा आहे तो. हे तुम्हाला माहीत नाही का? असंच म्हणून त्या ठिकाणी तो सांगत आहे. काय आपलं घर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी व त्याला 2 दिवस आपल्या घरामध्ये राहून मेजवानी करण्यासाठी तयारी त्या ठिकाणी केलेली आपण आहे का? आर वी प्रिपेअर्ड फॉर कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट? कदाचित आपल्याला घरातलं काही सामान त्या ठिकाणी स्वच्छ करावं लागेल. काही दिवसापासून आमची चालली तारांबळ. पालकीनबाईचे वडील काही दिवसांपूर्वी प्रभूच्या घरी गेले आणि त्याच्यानंतर खूप लोक आमच्या घराला त्या ठिकाणी भेट देत आहेत. सारखे येऊन कुटुंबाला भेट देतात. प्रत्येक वेळेला ते आले का चला चला आवरा आवरा आवरा, स्वच्छ करा सगळं, आणि मग घर स्वच्छ करून खोली आवरून त्या ठिकाणी ठेवा, समोरची रूम स्वच्छ करा, आतली रूम स्वच्छ करा. आम्ही सगळे लहान मुलापासून सगळे कामाला त्या ठिकाणी लागलं. काय आपली तशी परिस्थिती होईल का येशू जर आला आपल्या इथं राहण्यासाठी की नाही नाही घर आवरायचं आहे, स्वच्छ केलेलं नाही आहे, घाण पडली तशीच, कदाचित टेबलवरती काही मॅगझिन्स पडले असतील, नको ते मॅगझिन्स डर्टी सगळे तुम्हाला ते उचलून त्या ठिकाणी काहीतरी कचरा कुंडीत टाकून द्यावा लागतील. काही अशा गोष्टी असतील त्या स्वच्छ करून तुम्हाला ठेवावं लागते, नको त्या ठिकाणी. येशूनं जर पाहिलं तर TV चॅनल्स, काही चॅनल्स अशा असतील त्या ठिकाणी बदलावं लागतील, नको. प्रभू येशू ख्रिस्त शेजारी बसल्यावर चॅनल लावलं आणि लागलं काहीतरी, काय करायचं बाबा? आहे का नाही? काही चॅनल्स बदलावं लागतील, काही ॲप्स बदलावं लागतील मोबाईलवरचे. काय आपली परिस्थिती अशी होणार आहे का प्रभू येशू जेव्हा आपल्याला भेटायला आपल्या घरामध्ये येईल? यावर आम्ही चर्चा जेव्हा करत होतो, माझी बायको म्हणते बघा येशू जर आला तर आपल्याला हळू आवाजात बोलावं लागेल, भांडणं नाही जमणार त्याच्यासमोर. नवरा बायकोला सॉफ्ट व्हावं लागेल कुठंतरी, आहे का नाही? येशू आहे घरामध्ये, त्याच्यासमोर कसं काय बोलायचं बाबा, आवाज ओरडून, आहे का नाही? नवरा मग हळूच बोला, अगं ऐकलंच का? नाही तळवेला हे देते का नाही चहा, आहे का नाही? प्रभू येशू ख्रिस्त आज जर तुमच्या घरी आला तर आज तुम्ही काय त्याला घरामध्ये घेण्यासाठी तयार आहात का? तुमचं कुटुंब यावरती आज मनन आपण केलं पाहिजे प्रियांनो. ज्यावेळेला शिष्य प्रियांनो आपण पाहतो ते भोजनाला बसले त्या ठिकाणी, त्यावेळेला ज्या घटना घडल्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. कारण हे जे शेवटलं भोजन प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांबरोबरती केलेलं आहे, हे काही साधंसुद्धा त्या ठिकाणी भोजन नव्हतं. दॅट इज हिस्टॉरिकल इव्हेंट होता तो एक अतिशय महत्त्वाचा, की त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या लोकांबरोबरती एक नवीन करार त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे.
त्याच्या रक्ताच्या द्वारे जुना करार आता तो रद्द करत आहे. जुन्या ज्या काही चालीरीती, विधी, परंपरा, सण, सर्व काही तो त्या ठिकाणी बाजूला ठेवून तो आता सांगत आहे की हा जो सण मी तुम्हाला देत आहे, हा विधी तुम्हाला देत आहे, हा त्या ठिकाणी एक विशेष असा आहे, त्याला एक ऐतिहासिक थिओलॉजिकल महत्त्व प्राप्त होणार आहे, एक दैवी महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि पूर्वी जे लोक होते आता ते तसे राहणार नसून तुम्ही आता एक वेगळे प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक म्हणून जगामध्ये या विशेष विधीच्याद्वारे त्या ठिकाणी ओळखले जाणार आहे. आणि म्हणून आपण पाहतो भोजनच्या वेळेला त्या ठिकाणी जेव्हा बसले ते 14व्या वचनापासून आपण पुढे वाचतो की नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला की मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला की हा घ्या आणि आपणामध्ये याची वाटणी त्या ठिकाणी करा म्हटलेलं आहे. त्यानं तो म्हणत आहे की त्याच्यामध्ये तुमची वाटणी त्या ठिकाणी करा. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की दुःख भोगण्यापूर्वी हे भोजन मला तुमच्याबरोबर करायचं होतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याची स्वतःच्या अगोदरच तयारी करत होता की या शेवटल्या भोजनानिमित्तानं, या वलांडणाच्या भोजनाच्या निमित्तानं मी माझ्या शिष्यांबरोबरती त्या ठिकाणी जे आहे ज्या काही गोष्टी बोलणार आहे जेवताना त्याच्यावरती, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तो वाट पाहून होता. आणि हा जर शास्त्रभाग जर आपण पाहिला आणि संपूर्ण जे काही गॉस्पल्स आहेत, शुभवर्तमान आहे, त्याच्यातल्या सर्व शास्त्रभागांमधून आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक वेगळी गोष्ट केलेली आपल्याला आढळतं. मत्तयानं त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, मार्क त्याच्याबद्दल आणखीन त्या शेवटल्या भोजनाबद्दल बोलतो, लूक देखील जो आहे तो देखील या ठिकाणी बोलत आहे. एका ठिकाणी त्याने त्याच्या शिष्यांचे काय केलेले आहेत, पाय धुतलेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडं त्या ठिकाणी तो जे आहे की तो एक प्रिडिक्शन करत आहे, प्रकटीकरण त्यांना देत आहे, एक रहस्य सांगत आहे की आता या भोजनानंतर रात्री मला कोणीतरी तुमच्यामध्ये असा आहे काय की जो धरून देणार आहे. पुष्कळशा गोष्टी आहेत, परंतु यातल्या अगदी थोडक्याच महत्त्वाच्या गोष्टींकडं जर आपण लक्ष दिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे की दुःख भोगण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला ही उत्कंठा लागलेली होती, फार उत्कंठा होती की त्याच्या शिष्यांबरोबर ते हे शेवटलं भोजन त्याने घ्यावं. कारण तो म्हणतो की देवाच्या राज्यामध्ये जे महान कार्य परमेश्वर देवबापानं त्याच्यावर सोपवलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत तो पुन्हा हे भोजन त्यांच्याबरोबर घेणारच त्या ठिकाणी नाही, असं तो म्हणत आहे. मग आपण पाहतो की तो 18व्या वचनात म्हणत आहे की कारण मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही. मग आपण पाहतो त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्याने ती देऊन म्हटले की हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ क्षमा करा, हे माझे शरीर आहे, ते माझ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी करा. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतं प्रियांनो की वलांडण सणाच्या निमित्तानं आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला त्या वलांडणाच्या भोजनाची तयारी करायची होती त्यावेळेला त्या तयारीमध्ये मेजावरती ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये काय काय होतं, बेखमर भाकरी त्या ठिकाणी होती, बिटर हर्ब्स ज्याला कडू औषधी आपण म्हणतो त्या होत्या, आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती ठेवलेली होती असायची किंवा आजही ते करतात. काय होतं माहिती आहे का, द्राक्षरस तर आहेच पण एक गोष्ट त्या ठिकाणी आणखीन प्रॉमिनंट आहे, कोकऱ्याचं काय काय मोठ्याने बोला, कोकऱ्याचं मांस, बरोबर का नाही, कोकरा अर्पण करायचा होता का, बरोबर आहे, आणि त्या कोकराचं काय खायचं होतं, ते मटण जे आहे ते त्यांना खावं लागत होतं त्या ठिकाणी. पण इथं तुम्हाला दिसतंय की जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे तिथं तुम्हाला फक्त भाकर दिसती, प्याला दिसत आहे, अजून कोकराचं मांस कुठं आहे,
कुठे आहे? व्हेरी गुड. कोण बोललं? व्हेरी नाईस, फार सुंदर. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तो कोकरा आहे की जो त्या मेजावरती त्या ठिकाणी बसलेला आहे. लक्षात येतं का? आणि तो स्वतःचं शरीर त्या ठिकाणी देत आहे आणि म्हणत आहे, हे माझं शरीर तुम्हासाठी त्या ठिकाणी काय जात आहे? मोडलं जात आहे. हे घ्या आणि माझ्या काय करा? स्मरणार्थ हे करा. ही फ्रेज आपण लक्षात ठेवू, फार अतिशय महत्त्वाची आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. डू धिस इन द रिमेंबरन्स ऑफ मी, असं म्हटलं इंग्लिशमध्ये आपण पाहतो. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले की हा प्याला माझ्या रक्तात काय झालेला आहे? नवा करार आहे. हे रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. भोजन संपल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी तो द्राक्ष रसाचा प्याला घेऊन म्हटलेला की हा प्याला घ्या आणि प्या, कारण हा प्याला माझ्या रक्तामध्ये झालेला काय आहे? एक नवा करार आहे. आज सायंकाळीच सुरुवातीला आपण एक शास्त्रभाग वाचला प्रियांनो, आणि हा शास्त्रभाग आपल्याला पाहायला मिळतं की इर्मयाच्या संदेशाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ही भविष्यवाणी होती की परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर ती एक नवीन करार आता करणार आहे. जो सिनाय पर्वतावरती केलेला जो करार आहे तो आता संपुष्टात येणार आहे. तो पूर्णत्वास रद्द होणार नाही, पूर्णत्वास जाणार आहे. आणि आता परमेश्वर त्यांच्याबरोबर काय करत आहे? एक नवीन करार त्यांच्याबरोबर करत आहे. आणि म्हणून आपण म्हणतो दिस इज द फुलफिलमेंट ऑफ द ओल्ड टेस्टमेंट प्रॉफेसी. जुन्या करारामध्ये जे भविष्यवाणी दिली त्याची परिपूर्णता या ठिकाणी दिसते. इर्मया 31वा अध्याय आणि 31 ते 34 वचनामध्ये आपण तो वाचतो. काय करार तो होता? परमेश्वर म्हणतो, इर्मया 31:31, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुद्याचे घराणे ह्यांच्याबरोबर मी काय करेल? नवा करार करील. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांच्या हातून धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही. तो असं म्हणत आहे की मिस्र देशामधून त्यावेळेला मी परमेश्वरानं त्यांना बाहेर आणलं, त्यावेळेला वलांडण सणाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर मी जो करार केला होता आणि हा जो वलांडण सण त्यांना स्मरणार्थ स्मारकादाखल दिलेला आहे, तो जो करार होता त्या करारासारखा हा आता नवीन करार असणार नाही. हा वेगळा करार मी त्यांच्याबरोबर करत आहे. तो फक्त इस्रायल लोक आणि त्याचं घराणं, यहुद्याचं घराणं यांच्याबरोबर त्या ठिकाणी केलेला करार होता प्रियांनो. परंतु इथंच त्या ठिकाणी एक नवीन युगाची त्या ठिकाणी सुरुवात, एक नवीन त्या ठिकाणी आपण म्हणतो का विधीचा प्रारंभ आपल्याला या नवीन करारामध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्तानं स्थापन केलेल्या या नवीन विधीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तो म्हणतो पुढं की कितवं वचन? 32व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही. मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी काय केलेला आहे? मोडलेला आहे. तो म्हणत आहे पूर्वीचा करार जो आहे तो काय केला? इस्रायल लोकांनी मोडला. आणि मग तो करार त्या ठिकाणी मोडलेला असताना, ते पापात पडलेला असताना वारंवार त्या ठिकाणी ते काय करत होते? आपल्याला माहिती आहे की वर्षातून एकदा ते कोकरा काय करत होते? परमेश्वराच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी अर्पण करत होते. आणि मग तो अर्पण करून पापासाठी त्या ठिकाणी जे आहे अर्पण म्हणून त्या कोकराला त्या ठिकाणी देत होते. परंतु याचा अर्थ इथं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की याच्या पुढे जो करार मी करणार आहे याच्यानंतर त्या ठिकाणी आता परत कुठला दुसरा करार करण्याची आता गरज राहणार नाही. कारण तोच कोकरा वधण्यासाठी नेलेला जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आता काही तासांमध्येच त्या वधस्तंभावरती आपलं कोकराचं अर्पण करून या संपूर्ण त्या ठिकाणी मानवजातीसाठी एक नवीन करार त्याच्या रक्ताच्या द्वारे काय करत आहे? स्थापन करत आहे. हे त्याला त्याच्यातून दाखवायचं त्या ठिकाणी आहे प्रियांनो. हे आपण पाहतो आणि याची परिपूर्ती आपण पाहतो लूक जे आहे 22वा अध्याय 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी झालेली आपण पाहतो. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले की हा प्याला माझ्या रक्तात झालेला काय आहे? नवा करार त्या ठिकाणी आहे म्हणत आहे. हे रक्त तुम्हासाठी त्या ओतले जात आहे. तो करार प्रियांनो त्यांच्याबरोबर त्यानं केलेला आहे. कशामध्ये? त्या प्याल्याच्या मध्ये ज्याच्याद्वारे
जो प्याला त्यांनी दिलेला आहे भोजन झाल्यानंतर पिण्यासाठी, तो प्याला अतिशय महत्त्वाचा प्याला आहे बरं का. जर त्या प्यालाकडे जर तुम्ही पाहिलं, जो प्याला प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दिला, त्या प्यालात काय होतं प्रियांनो? काय होतं? द्राक्षरस होता, बरोबर. पण फक्त द्राक्षरस होता का त्या प्याल्यामध्ये? नाही. त्या प्याल्यामध्ये मला सांगू द्या, एक प्रचंड मोठं असं वादळ त्या ठिकाणी उठलेलं होतं. तो जर प्याला तुम्ही पाहिला, देर वॉज अ स्टॉर्म इन दॅट कप. एक मोठं वादळ त्या काय प्यालामध्ये आहे. आणि तो प्याला कदाचित जर त्या ठिकाणी शिष्यांनी किंवा आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर काय होतं त्या प्याल्यामध्ये, हे जर आपण पाहिलं तर त्या प्यालामध्ये आपल्याला भयंकर अशा मोठमोठ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहे. तो प्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये केलेला एक नवीन करार आहे, एक नवीन कव्हनंट आहे. आपण म्हणतो नाही का, इंग्लिशमध्ये शब्द वापरतो, देवाच्या लोकांबरोबरती परमेश्वरानं केलेला त्याच्या रक्तामध्ये एक नवीन त्या ठिकाणी कव्हनंट आहे प्रियांनो. एक ॲग्रीमेंट आहे की तुम्ही माझे लोक म्हणून मी तुमच्याबरोबर चालणार आहे. त्या प्यालामध्ये एक वादळ त्या ठिकाणी उठलेलं आहे. आणि वादळ काय आहे त्या प्यालामध्ये? आता त्या ठिकाणी आपण जरा डोकावून पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसल. पहिली गोष्ट त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की बिट्रेल आहे, विश्वासघात आहे. यहुदा इस्कारियोत यानं प्रभू येशू ख्रिस्ताचा केलेला काय आहे? विश्वासघात त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर 21वं वचन वाचलं तर याच्यामध्ये म्हटलं की पण पहा, मला धरून देणाऱ्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे असं म्हटलंय. काय म्हटलंय? मला धरून देणाऱ्याचा हात काय आहे? मेजावर आहे. येशू त्यांना आठवण करून देत आहे तो प्याला देत असताना की पहा, त्या प्यालामध्ये डोकावून पहा की काय वादळ उठलं आहे. त्या वादळामध्ये त्या ठिकाणी जो विश्वासघात करणारा जो यहुदा होता, त्याने अवघ्या फक्त 30 रुपयांना प्रभू येशू ख्रिस्ताला विकण्याची तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी. अगोदरच त्या भोजनावर बसायच्या अगोदर मुख्य याजकाकडे जाऊन येशूला त्यानं काय केलेलं आहे? विकलेलं आहे. ते वादळ त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी उसळताना आपल्याला दिसतंय. कसलं? की जो त्याचा सखा, त्याचा सोबती, त्याच्याबरोबर 3.5 वर्ष त्याच्या सेवेमध्ये राहिलेला जो यहुदा आहे, त्याचा शिष्य म्हणून घेणारा, तो आता प्रभू येशू ख्रिस्ताचा काय करणार आहे? विश्वासघात प्रियांनो करणार आहे. ते त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे. चुंबनानं त्याचा त्यांनी काय केलं? विश्वासघात केला, नाही का? असं म्हणतात की किस इज द सिम्बॉल ऑफ लव. चुंबन हे काय? प्रीतीचं प्रमाण आहे. पण यहुद्यानं घेतलेलं चुंबन कसं होतं त्या ठिकाणी? इट वॉज अ फुल ऑफ पॉयझन. विषानं भरलेलं त्या ठिकाणी होतं. त्या बागेमध्ये त्यानं चुंबन घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं प्रेम दर्शवलं नाही प्रियांनो, तर त्यानं काय केलेलं आहे? एक विष त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचं स्वतःमधलं. आणि आपण पाहतो की त्या प्यालामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे की यहुदा कुठेतरी त्याच्यात आहे की तो त्याचा विश्वासघात, त्याला धरून देणाराचा हात त्या ठिकाणी आहे. त्या प्यालामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्र दिसत आहे की जो पेत्र येशूला धरून गेल्यानंतर 3 वेळा त्याला नाकारणार आहे. त्या प्यालामध्ये आपण अजून काय पाहतो? तर त्या प्यालामध्ये आपल्याला ते यहुदी आणि परुषी जे लोक होते की ज्यांनी येशू विरुद्ध त्या ठिकाणी कट केलेला आहे, ते त्या ठिकाणी त्याला धरून देण्याचा कट रचताना आपण त्याच्यामध्ये त्या प्यालामध्ये आपण पाहत आहोत की ज्यांना येशूने म्हटलं की अरे सापाच्या पिल्लांनो, तुम्ही त्या ठिकाणी मजपासून दूर व्हा. ते त्याला दिसत आहेत की ते यहुदाला त्या ठिकाणी ते 30 रुपये चांदीचे नाणे देऊन त्याला विकत घेत आहेत आणि त्याला समोर आता त्या ठिकाणी जे आहेत त्याला पकडून देणार आहेत. त्या प्यालामध्ये उसळलेलं वादळ जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला यहुदी लोक त्या ठिकाणी दिसत आहे. काही दिवसापूर्वीच जावळाच्या रविवारी त्यांनी त्याचा काय केलेला आहे? होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावानं येणारा राजा धन्यवादित असो म्हणून गर्जना केली, त्याचं स्वागत केलं. स्वतःचे कपडे त्या ठिकाणी त्याच्या समोर स्वागतासाठी टाकले. कपडे टाकतं का कोणी?
कुणीतरी आलं ना आपले कपडे काढून, या स्वागत आहे तुमचं. वेडे होते का ते? नाही. वचन सांगतं की त्यानं जी महत्कृत्य केली ती आठवून शिष्यांना हे कळालं का हा तो तारणारा मसीहा जो देवाच्या नावानं येणारा राजा आहे तो आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःचे वस्त्र त्याच्या वाटेत पसरवले आणि नंतर झावळ्या त्या ठिकाणी टाकलेला आहे. हेच ते यहुदी लोक त्या ठिकाणी त्या रात्री त्या प्यालामध्ये त्याला दिसत आहेत की ते पिलातासमोर म्हणत आहेत की याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभी द्या. म्हणून म्हणताना येशू त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी पाहत आहे. त्या प्यालामध्ये त्या रात्री येशूला धरून गेल्यावरती पळून गेलेले सगळे शिष्य पाहत आहे. कुणीच थांबलं नाही, नाही का? येशूला धरून दिलं तेव्हा किती जण थांबले त्याच्याजवळ? एकटा योहान मात्र त्याच्या मागं गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाकी सर्व पेत्रापासून सर्व पळून गेलेले आपण पाहतो. जो प्याला प्रभू देत आहे त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आपण पाहतो या प्यालामध्ये जर आपण पाहिलं तर त्या प्यालामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहतो ज्या वेळेला त्याला वधस्तंभावरती खिळलं त्यावेळेला येशू काय म्हणाला? माझा देवा, माझा देवा, माझा त्याग का केला? येशू त्या प्यालामध्ये पाहत आहे. आता त्याच्यात वादळ नाही, सुनामी उठलेली आहे, मोठी सुनामी आलेली आहे. काय की स्वतः परमेश्वरानं देखील या सर्व भूतलावरतीच्या लोकांसाठी त्याच्या आपल्या एकुलत्या एका पुत्राचा काय केलाय? त्याग केलाय. सुनामी आली आता मोठी भयंकर रीतीने, स्टॉर्म होतं, पण आता त्याचं सुनामी रूपांतर झालं की स्वतः परमेश्वरानं त्या ठिकाणी त्याला सोडलेलं आहे. त्या प्यालामध्ये काय आहे? प्रभू येशू पाहत आहे की पापी लोक आणि जो महान परमेश्वर देवबाप आहे याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे समेट घडून आलेला तो पाहत आहे. त्या प्यालामध्ये काय पाहत आहे की त्याच्या रक्ताच्या द्वारे तो सर्व लोकांबरोबर, मानव जातीबरोबर ते एक नवीन करार करताना त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी पाहत आहे. आणि म्हणून जो प्याला त्या ठिकाणी दिला तो साधा प्याला पिरानो नव्हता. आणि म्हणूनच मला असं वाटतं गेतसेमेन बागेमध्ये त्याच्यात नुसता द्राक्षरस असता तर येशू म्हटला नसताच प्रार्थनेमध्ये की प्रभू शक्य असल्यास, काय म्हटला तो? हा प्याला मजपासून टळू दे. सोपी गोष्ट नव्हती प्रियांनो, या संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःच्या खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी मरणं. परंतु पुढे तो म्हणतो की माझ्या नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू तू होऊ दे, तुझ्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी होऊ दे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभूनं त्या ठिकाणी बापा आपल्यासाठी ती खंडणी जी आहे ती भरली. इफिस्करास पत्र 1:7 वचन म्हणत आहे की त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. खंडणी भरून कोणाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या रक्तामध्ये केलेल्या नवीन कराराच्या द्वारे, त्या रक्ताच्या द्वारे आपल्याबरोबर परमेश्वर देवबापाने खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आपण त्या प्यालामध्ये त्या ठिकाणी पाहत आहोत प्रियांनो. तो साधा प्याला नव्हता. त्या प्यालाच्या द्वारे आज आपल्याबरोबर ती त्या परमेश्वर देवबापानं त्या ठिकाणी तो करार केला. आणि तो करार करत असताना तो ती भाकर आणि तो प्याला देत असताना तो म्हणत आहे की माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करा? माझ्या स्मरणार्थ, माझ्या स्मरणार्थ हे करा. काय? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्या स्मरणार्थ की त्यानं जे आपल्यासाठी दिलेलं बलिदान आहे ते बलिदान त्या ठिकाणी आपण विसरू नये. डू दिस इन द रिमेंबरन्स ऑफ मी. जे बलिदान आज मी तुमच्यासाठी देत आहे त्याला विसरू देऊ नका. येशू त्यांना सांगत आहे त्याची आठवण करा. जेव्हा जेव्हा तुम्ही तो प्याला घेताल, जेव्हा जेव्हा ती भाकर तुम्ही खाताल, त्या त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती आपलं मरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, आपलं प्राण दिलं, आपलं रक्त सांडलं, याची आठवण प्रियांनो तुम्ही करा असं त्या ठिकाणी म्हणतो. रोमकरासपत्र 5:8 वचन म्हणत आहे की परंतु देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी काय झालेला आहे? मरण त्या ठिकाणी पावलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ती आपण भाकर खातो, तो प्याला पितो, त्यावेळेला आपण हे प्रदर्शित करत असतो की होय प्रभू, आम्ही आठवण करतो. पहिली गोष्ट काय?
की तो जो महान परमेश्वर देव तो आमच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती अर्पिला गेला आणि तुझं शरीर आणि तुझं रक्त याच्याद्वारे आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा प्रभू त्या ठिकाणी मिळालेली आहे, याची आठवण करतो. पहिली त्या ठिकाणी स्मरण. दुसरं स्मरण आपण करतो त्या ठिकाणी की या सुंदर अशा पवित्र विधीच्या द्वारे आपण एक आहोत हे आपण दाखवतो. होली कम्युनियन म्हटलेलं आहे नाही का, एक पवित्र प्रभू भोजनाच्या द्वारे आपण एकत्र केलेली सहभागिता त्या ठिकाणी आपण आढळतो. पहिले कोरिन्थ्याचा 10वा अध्याय 16-17 वचन काय म्हणतं वाचू आपण. पहिले कोरिन्थ्याचा 10वा अध्याय 16 आणि 17 वचनात म्हटलं की जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही. जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. किती सुंदर. ख्रिस्ती मंडळी जी आहे प्रियांनो या जगामध्ये विखरलेली नाही आहे. देवाचे लोक हे सर्व त्या एका भाकरीचेच तुकडे त्या ठिकाणी आहेत, ते वेगळे नाही आहे. कोणी पाऊलाचा, कोणी अपोलोसाचा, कोणी पेत्राचा असं म्हणत बसायचे आपल्याला त्या ठिकाणी मुभा नाही आहे प्रियांनो. आजच्या या काळामध्ये आपण ज्या वेळेला जगत आहोत त्यावेळेला आपल्याला हा सुंदर असा विधी ही आठवण करून देत आहोत की आपली एकमेकांबरोबर ती सहभागिता असणं किती महत्त्वाचं आहे. कारण या सहभागितेसाठीच, या सुंदर अशा पवित्र सहभागितेसाठीच परमेश्वर देवापण आपल्याला पाचारण केलेलं आहे आणि त्याचं महान बलिदान आपल्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून दुसरी आणि ही महत्त्वाची गोष्ट आपण आठवतो. पहिली काय की त्याच्या स्मरणार्थ हे करतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी ते रक्त सांडलं आणि आपलं शरीर दिलेलं आहे. ही सुंदर कम्युनियन आपल्याबरोबर घेण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी आपल्याला त्यानं पाचारण केलेलं आहे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला ही आशा आहे की तो प्रभू येशू त्याच्या वैभवानं परत आपल्यासाठी येणार आहे. पहिले कोरिन्थ्याचा 11वा अध्याय 16वं वचन काय म्हणतं प्रियांनो की प्रभू भोजनाची सहभागिता आपण जेव्हा घेतो आपण केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाकडेच मागे वळून पाहत नाही किंवा त्याच्या गौरवशाली त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी केलेल्या कार्याकडेच आपण पाहत नाही किंवा आपली एकमेकांशी असणारी सहभागिता त्याच्याकडेच त्याच्या आठवण ठेवत नाही. तर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आपल्यासाठी येणार आहे याची आपण आठवण करतो. पहिले कोरिन्थ 11वा अध्याय 26वं वचन. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत काय करता, घोषणा त्या ठिकाणी करता. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती मरण पावला, या मरणाची या कार्याची आपण घोषणा करण्यासाठी देवबापानं आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी दिला. आणि तो म्हणत आहे की माझ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी हे करा, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा, असं या ठिकाणी तो म्हणत आहे. आणि म्हणून आज आपल्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शेवटलं भोजन आहे हे आपल्याला आठवण करून देत आहे की जो करार त्याच्या रक्ताच्याद्वारे त्याने आपल्याबरोबर ते केला त्याला आपल्याला विसरायचं नाही, त्याचं स्मरण आपण नेहमी ठेवायचं. दुसरी गोष्ट आपण महत्त्वाचं आपण एकमेकांच्या सहभागितेमध्ये राहणं, नियमित चर्चला येणं गरजेचं आहे. आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं की आपण त्याच्या मरणाची घोषणा तो येईपर्यंत करत राहणं गरजेचं आहे. देवबाप करो की या संपूर्ण महान अशा कार्याच्या ज्या त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती केला आणि त्या प्यालाच्याद्वारे त्याच्या रक्ताच्याद्वारे जो नवीन करार त्यानं स्थापन केलेला आहे त्याच्याद्वारे तुमच्या ठाई त्यानं सुरू केलेला आहे तो निश्चितच त्याच्याद्वारे त्याच्या स्मरणार्थ आठवण म्हणून राहण्यासाठी आपल्या प्रत्येकाला सहाय्याने मदत करत राहो. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो व तुझी स्तुती तुझा गौरव प्रभू आम्ही करतो. आणि यावेळेला परमेश्वर देवबापा तुझ्या सानिध्यामध्ये व तुझ्या महान अशा पवित्र उपस्थितीमध्ये येत असताना
आम्ही आठवण करत आहोत प्रभू की तू आमच्यासाठी परमेश्वर दे बापा आपलं स्वतःचं शरीर आणि रक्त बलिदान म्हणून प्रभू तू दिलेलं आहे. आणि तुझी इच्छा आहे की आम्ही याची आठवण ठेवावी की ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावलेला आहे. त्यानं आपलं रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे. आम्हाला आमच्या पापांपासून आमच्या अपराधांपासून आम्हाला क्षमा मिळावी व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती प्रभू आम्हापैकी प्रत्येकाला मिळावी म्हणून तुझे महान केलेलं कार्य आहेस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती व तुझा धन्यवाद प्रभू आम्ही करतो. आम्ही आठवण करतो की प्रभू आम्ही त्या एकाच भाकरीचे सहभागी भागीदार आहोत आणि म्हणून आम्ही एक राहणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये दुफळी नसावी, आमच्यामध्ये तट आणि फुटी नसावी म्हणून प्रभू तू आम्हाला तुझी महान कृपा तू पुरव. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट प्रभू मी आठवण करावी की प्रभू तू येईपर्यंत जे महान असं बलिदान प्रभू तू आम्हासाठी दिलेलं आहे त्याची घोषणा आम्ही प्रतिदिवशी प्रभू आमच्या जीवनामध्ये करत राहावी म्हणून आम्हापैकी प्रत्येकाला दे बापा तू सहाय्य कर. या ठिकाणी जमलेले सर्व प्रियजन आज तुझ्या हातामध्ये समर्पित करत ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून दे बापा तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या अनिवास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काय तुझीच आहे. आमेन. आणि आता संपूर्ण बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता आणि जो महान कैवारी म्हणून आपल्यासाठी दिलेला आहे तो पवित्र आत्मा याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपल्यापैकी प्रत्येकाला येणाऱ्या दिवसात चालण्यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करत राहो. आमेन.